हॅलो. या टॉकमध्ये आपण प्रॉडक्ट ऑफ वेक्टर्स बघणार आहोत आधी. आता ज्यावेळेस आपण दोन वेक्टर्सचा प्रॉडक्ट कन्सिडर करतो त्यावेळेस बेसिकली तो आपण दोन वेगवेगळ्या वेज मध्ये कन्सिडर करणार आहोत. म्हणजे ज्यावेळेस आपण प्रॉडक्ट घेऊ त्यावेळेस त्याच्या रिझल्टचं जे आन्सर असेल ते वेगवेगळ्या फॉर्मचं असू शकतं. त्यापैकी एक फॉर्म असतो तो म्हणजे स्केलर आन्सर मिळणं आणि दुसरा फॉर्म असतो तो म्हणजे वेक्टर मिळणं. त्यापैकी आपण या टॉकमध्ये स्केलर बद्दल माहिती आधी करून घेऊया. ओके, सो मी वेक्टर घेतला एक ए बार, दुसरा वेक्टर आहे बी बार. तर ह्यांचा प्रॉडक्ट ज्यावेळेस मी कॅल्क्युलेट करेन आणि त्याचं आन्सर स्केलर असेल त्यावेळेस मी त्याला स्केलर प्रॉडक्ट असं कन्सिडर करणार. ओके, जर मी दोन वेक्टर्स घेतले आणि त्यांचा प्रॉडक्ट वेगळ्या पद्धतीने काहीतरी कॅल्क्युलेट केला तर मग मला वेगळं आन्सर मिळतं, ते वेक्टर मिळतं. ते मात्र आपण नंतरच्या पुढच्या टॉक्स मध्ये कुठेतरी बघू. सो ए बार आणि बी बार असे दोन वेक्टर माझ्याकडे आहेत. ज्यावेळेस हे वेक्टर आपण प्लेन मध्ये ड्रॉ करतो त्यावेळेस त्यांच्यामध्ये एक आपल्याला अँगल सुद्धा बघायला मिळतो. म्हणजे लेट से मी हा वेक्टर म्हटला ए बार, हा वेक्टर म्हटला बी बार, तर अर्थात त्या दोघांमध्ये काहीतरी एक अँगल असतो. लेट से आपण त्याला थिटा कन्सिडर करूया. आता ज्यावेळेस दोन वेक्टर्स मधला अँगल थिटा असेल म्हणजे दोनही वेक्टर्स बघा एकाच इनिशियल पॉइंट मधनं वेगवेगळ्या डायरेक्शन्स मध्ये ड्रॉ केलेले आहेत, तर त्यांच्यामधला अँगल जर थिटा असेल तर आपण तो डिनोट करताना असं पण लिहितो ए बार बी बार, अँगल बिटवीन ए बार अँड बी बार. मग आपल्याला हा अँगल लागतो आणि हा अँगल ए बार वेक्टर बी बार वेक्टर यांचा मिळून आपण एक प्रॉडक्ट डिफाइन करतो, त्याला म्हणतो आपण स्केलर प्रॉडक्ट ऑफ वेक्टर ए बार अँड बी बार. आणि हा कॅल्क्युलेट कसा करतात तर त्याचं नोटेशन आहे ए बार डॉट बी बार आणि त्याचं आन्सर आहे ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मॉड ऑफ ए बार mod of b bar and cos of theta, where theta is the angle between a bar and b bar. So this is called as a scalar product. लिहिताना आपण कसं लिहितोय बघा, a bar dot b bar. So dot आहे ए बार डॉट बी बार, डॉट प्रोडक्ट पण त्याला म्हणतात किंवा स्केलर प्रोडक्ट पण म्हणतात, डिनोटेड ॲज ए बार डॉट बी बार अँड डिफाइंड ॲज विथ दिस फॉर्म्युला मॉड ऑफ ए बार into mod of b bar into cos of theta, where theta is the angle between a bar and b bar. आता ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन करू त्यावेळेस याचं आन्सर आपल्याला एक रिअल नंबर मिळणार. ए बार डॉट बी चं आन्सर हे एक रिअल नंबर असतं, म्हणजेच स्केलर क्वांटिटी असते. त्यामुळे यालाच डॉट प्रॉडक्ट किंवा स्केलर प्रॉडक्ट असं म्हणतात, की ज्याचं आन्सर आपल्याला एक रिअल नंबर मिळणार आहे. ठीक आहे, सो ही झाली बेसिक डेफिनेशन प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स पैकी स्केलर प्रॉडक्टची. दोन वेक्टर्सचा आपण स्केलर प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करतोय, डॉट प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करतोय, ए बार डॉट बी बार. आता एकदा का ए बार आणि बी बार डॉट प्रॉडक्ट आपण बाय फॉर्म्युलाने कन्सिडर केला की आपण वेगवेगळ्या व्हॅल्यूज कन्सिडर करू शकतो, वेगवेगळे वेक्टर्स कन्सिडर करू शकतो. सपोज ए बार किंवा बी बार हा आपला झिरो वेक्टर झाला. ओके, ए बार किंवा बी बार या दोघांपैकी एखादा वेक्टर जर झिरो वेक्टर झाला तर त्या केसमध्ये आपण काय म्हणणार तर ए बार डॉट बी बार इक्वल टू झिरो. ओके, कारण त्यांच्यामध्ये आपल्याला थिटा नाही डिफाईन करता येणार, ते एक वेक्टर आपला जर झिरो वेक्टर असेल तर. त्यामुळे ह्या दोन वेक्टर्स पैकी कुठलाही एक वेक्टर असला तर दुसऱ्या म्हणजे दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट आपल्याला झिरो मिळतो. त्याच्यानंतर अजून एक कंडिशन काय, जर आपला अँगल थिटा इक्वल टू झिरो असेल तर, म्हणजे दोन वेक्टर्स आपल्याकडे आहेत पण दोघांमधला अँगल झिरो आहे, पण म्हणजेच आपण मेन्शन काय करणार ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मॉड ऑफ ए बार मॉड ऑफ बी बार इंटू कॉस ऑफ झिरो, कारण आपण अँगल बिटवीन टू वेक्टर्स झिरो कन्सिडर करतोय. त्यामुळे मग मात्र आपल्याला हे मिळेल इज इक्वल टू मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ बी बार, कारण कॉस झिरोचं आन्सर आपलं 1 असतं. त्यामुळे आपल्याला या केसमध्ये मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ बी बार असं आन्सर आपल्याला मिळेल. ठीक आहे, इन पर्टिक्युलर जर थिटा झिरो असेल तर त्याचा अर्थ आहे की दोनही वेक्टर्स हे कोइन्साइडच आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये अँगलच नाहीये. त्यामुळे हेच पुढे जाऊन आपण ए बार इंटू ए बार असं पण लिहू शकतो आणि त्याला फायनली आपण मॉड ऑफ ए बारचा स्क्वेअर असं पण मेन्शन करू शकतो, कारण दोन वेक्टर्स मधला अँगल झिरो आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी ए बार वेक्टर आहे अर्थात त्याच ठिकाणी तुम्हाला बी बार वेक्टर सुद्धा मिळणार. सो हे एक प्रॉपर्टी झाली. त्याच्यानंतर
तिसरी आपण एक प्रॉपर्टी म्हणू शकतो की थीटा आपला जर पाय असेल तर, थीटाची व्हॅल्यू पाय असेल तर परत आपण प्रॉडक्ट काय डिफाईन करणार, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मॉड ऑफ ए बार मॉड ऑफ बी बार इंटू कॉस पाय. ओके, कॉस पायचा आन्सर असतं आपलं -1, त्यामुळे आपल्याला मिळेल मायनस मॉड ऑफ ए बार इंटू बी बार, कारण कॉस पायचं आन्सर आपलं -1 असतं त्यामुळे. ठीक आहे, सो अशा वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतात. आता आपण हे सगळं आयदर वेक्टरवर बघतोय किंवा आपण एक अँगल घेतला, 0 घेतला, पाय घेतला. मग तसंच जर दोघांमधला अँगल 90 डिग्री असला तर, म्हणजेच काय की ए बार वेक्टर आणि बी बार हे जर परपेंडिक्युलर असले किंवा ऑर्थोगोनल ज्याला आपण म्हणतो, परपेंडिक्युलर आहेत किंवा ऑर्थोगोनल आहेत, तर आपल्याला त्या दोघांमधला अँगल हा π/2 एवढा मिळणार, थीटा इज इक्वल टू π/2 मिळेल. पण मग ज्यावेळेस आपण थीटा इज इक्वल टू π/2 कन्सिडर करू, त्यावेळेस मात्र डॉट प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करताना आपल्याला काय मिळणार, तर ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ बी बार इंटू कॉस ऑफ π/2. आता कॉस ऑफ π/2चं आन्सर आपलं 0 असतं. मग कॉस π/2 जर 0 मिळाला तर आपल्याला ओव्हरऑल आन्सर सुद्धा 0च मिळेल. म्हणजेच काय, जर ए बार आणि बी बार हे परपेंडिक्युलर असतील एकमेकांना तर त्यांच्या डॉट प्रॉडक्टचं आन्सर 0 असतं. ओके, बघा समजतंय का? ठीक आहे, त्याच्यानंतर आपण त्याला इन्व्हर्स पण म्हणू शकतो. म्हणजे जर आपल्याला ए बार डॉट बी बार 0 मिळाला तर याची रिझन्स काय काय असू शकतात, तर एकतर एखादा वेक्टर 0 वेक्टर असेल, म्हणजे एकतर ए बार वेक्टर 0 असेल किंवा बी बार वेक्टर 0 असेल किंवा दोनही वेक्टर्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतील. मग आता ज्यावेळेस दोनही वेक्टर्स एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत असं आपण म्हणतो, त्यावेळेस दोघांच्या डॉट प्रॉडक्टचं आन्सर मात्र हे 0 असतं. त्यामुळे आपल्याला इफ अँड ओनली इफ मिळेल. मग इफ अँड ओनली इफ इन द सेन्स, जर 0 वेक्टर दोन्ही नसतील आणि डॉट प्रॉडक्ट 0 असेल तर आपण नक्की म्हणू शकतो की एक वेक्टर आणि दुसरा वेक्टर हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. ठीक आहे, बघा इथपर्यंतचा पार्ट वेगवेगळ्या समजलं का? त्याच्यानंतर जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं ए बार डॉट बी बार आणि कॅल्क्युलेट केलं बी बार डॉट ए बार, तर या दोघांचाही आन्सर सुद्धा सेमच असणार आहे. कारण आपण बेसिकली कॅल्क्युलेट काय करतो, तर मॉड ए बार मॉड बी बार आणि कॉस थिटा ची व्हॅल्यू यांचा प्रॉडक्ट फाइंड आउट करतो. आता मॉड ए बार मॉड बी बार हे तर नंबर्स आहेत, कॉस थिटाचा आन्सर सुद्धा मला नंबर येणार, म्हणजे जो अँगल ए बार आणि बी बार मधला आहे तोच अँगल आपल्याला बी बार आणि ए बार मध्ये मिळणार, त्यामुळे त्याचाही आन्सर त्या तिघांचा प्रॉडक्ट हा सेमच असणार आहे. बेसिकली आपण 3 नंबरचा प्रॉडक्ट घेतोय, त्यामुळे तुम्ही कुठल्याही सिक्वेन्स मध्ये घेतलात तरी पण तो आपल्याला सेमच मिळणार. त्यामुळे ए बार डॉट बी बार आणि बी बार डॉट ए बारचा आन्सर सुद्धा सेमच असतो. ओके, अशा तुम्हाला अजून वेगवेगळ्या प्रॉपर्टीज पण बघता येतील. म्हणजे डॉट प्रॉडक्ट इज डिस्ट्रीब्युटिव्ह ओव्हर वेक्टर ऍडिशन अशी एक प्रॉपर्टी आहे. म्हणजे आपण काय म्हणणार की ए बार डॉट बी बार प्लस सी बार कन्सिडर केलं तर दिस इज सेम ॲज ए बार डॉट बी बार प्लस ए बार डॉट सी बार. ओके, एखाद्या मी स्केलरने मल्टिप्लाय केलं आणि मग डॉट प्रॉडक्ट घेतला तरीही मला वेगवेगळ्या प्रॉपर्टीज डिफाईन करतील. त्यातली एक आहे एम ए बार इंटू म्हणजे डॉट एन बी बार, असं मी जर कन्सिडर केलं दिस इज सेम ॲज एम एन ए बार डॉट बी बार असं आपण त्याला म्हणू शकतो. या छोट्या छोट्या प्रॉपर्टीज आहेत. या अर्थात आपण जसे जसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेस जिथे जिथे लागतील तिथे तिथे मी सांगेनच. अदरवाईज लॉजिकली काही गोष्टी आपण डायरेक्टली सुद्धा लिहू शकतो. या सगळ्या प्रॉपर्टीज मध्ये ना अजून एक प्रॉपर्टी आहे कॉची स्क्वार्ट्स इनइक्वॅलिटी म्हणून. सो ती बघा काय इनइक्वॅलिटी आहे, तर मॉड ऑफ ए बार डॉट बी बार इज लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड ए बार मॉड बी बार, अशी पण आपल्याला एक प्रॉपर्टी बघायला मिळते. कुठेतरी प्रॉब्लेम मध्ये कदाचित आपल्याला ही वापरायला लागू शकेल. ओके, सो बघा फर्स्ट पार्ट या टॉक मधला समजलाय का, ज्याच्यामध्ये आपण दोन वेक्टर्सचा स्केलर प्रॉडक्ट फाइंड आउट केला, डॉट प्रॉडक्ट फाइंड आउट केला आणि आपल्या दृष्टीने हा फॉर्म्युला आपला महत्वाचा आहे. आता काही वेळेला काय होतं की तुम्हाला दोन वेक्टर्स देतात आणि सांगतात की दोन्ही वेक्टर्सचा डॉट प्रॉडक्ट फाइंड आउट करा. जर तुमच्याकडे ए बार आहे बी बार आहे त्यांच्यामधला अँगल आहे, तर युझिंग फॉर्म्युला ए बार डॉट बी बार इक्वल टू मॉड ए बार मॉड बी बार कॉस थिटा हे आपण नक्की फाइंड आउट करू शकतो. पण काही वेळेला प्रॉब्लेम्स काय असतो, तर अँगल फाइंड आउट करायला सांगतात. फक्त ए बार देतात बी बार देतात आणि त्याच्यामधला अँगल फाइंड आउट करा. मग अँगल फाइंड करायचं असेल तर आपल्याला फक्त काय करावं लागेल, टर्म्स रिअरेंज कराव्या लागतील. हे मी असं लिहीन cos theta is equal to a bar dot b bar upon mod a bar mod b bar.
आणि थिटा इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ ए बार डॉट बी बार अपॉन मॉड ए बार मॉड बी बार. मग हा आपला अँगल फाइंड आउट करण्याचा प्रॉब्लेम झाला. ज्यावेळेस तुम्हाला काही ना काहीतरी दिलेलं असेल आणि दुसरं काहीतरी फाइंड आउट करायचं असेल, त्यावेळेस एखादी गोष्ट अननोन असणार, आपल्याला फॉर्म्युला कसा वापरायचा हे फक्त बघावं लागेल. डॉट प्रोडक्ट फाइंड आउट करायचा आहे तर तुम्ही डायरेक्टली ए बार डॉट बी बार फॉर्म्युला अप्लाय करा. थीटा फाइंड आउट करायचा आहे तर तुम्ही त्याच फॉर्म्युलाला रिअरेंज करा आणि ह्या पद्धतीने लिहा आणि हे काय ना काहीतरी मेन्शन करा. आता ज्यावेळेस थीटा फाइंड आउट करायची वेळ येते त्यावेळेस थीटाची आन्सर्स ही वेगवेगळी असू शकतात. जर आपला थीटा हा 0 लेस दॅन ऑर इक्वल टू थीटा लेस दॅन ऑर इक्वल टू पाय बाय 2 असेल तर मुळात आपल्याला हे जे ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करू त्याच्यामध्ये आपल्याला ए बार डॉट बी बारचा आन्सर हे ग्रेटर दॅन 0 मिळतं. ओके, सो अँगल जर 0 टू पाय बाय 2 मधला असेल तर डॉट प्रॉडक्ट इज ग्रेटर दॅन 0. ओके, अँगल जर 0 टू पाय बाय 2 मधला असेल तर आपल्याला डॉट प्रॉडक्ट हा ग्रेटर दॅन 0 मिळतो. जर आपला अँगल पाय बाय 2 असेल तर मात्र आपण मगाशीच बघितलं की आपली डॉट प्रॉडक्टची व्हॅल्यू 0 असते. ओके, अँगल पाय बाय 2 असेल तर डॉट प्रॉडक्टची व्हॅल्यू 0 असते. किंवा जर अँगल पाय बाय 2 लेस दॅन थिटा लेस दॅन ऑर इक्वल टू पाय याच्यामधला असेल तर आपल्याला ए बार डॉट बी बारचा आन्सर हे लेस दॅन 0 मिळतं. कारण कसं आहे की शेवटी थिटा एकदा का मिळाला की त्याची आपण कॉस्टची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. मग आपला थिटा जर 0 टू पाय बाय 2 असेल तर कॉस्टची व्हॅल्यू आपली पॉझिटिव्ह असते, त्यामुळे ओव्हरऑल आन्सर आपल्याला पॉझिटिव्ह मिळणार. जर थिटा पाय बाय 2 असेल तर कॉस्टची व्हॅल्यू आपल्याला 0 मिळते, म्हणून आपल्याला डॉट प्रोडक्ट सुद्धा 0 मिळतो. आणि थिटा आपला जर पाय बाय 2 पासून पाय पर्यंतचा असेल तर कॉस्टची व्हॅल्यू मात्र निगेटिव्ह असते, त्यामुळे ओव्हरऑल आन्सर मध्ये आपल्याला डॉट प्रोडक्ट सुद्धा निगेटिव्हच मिळतो. कारण बेसिकली आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार कॉस्टच्या आणि मगच आपण डॉट प्रोडक्ट मिळवणार आहोत. तो या 3 कंडिशन्समुळे आपल्याला या 3 नवीन वेगवेगळ्या कंडिशन समजतात की अँगल काय आहे, अँगल कुठल्या रेंज मधला आहे, त्याच्यावरनं आपण पटकन सांगू शकतो की डॉट प्रॉडक्ट दोघांचा ग्रेटर दॅन 0 येईल, लेस दॅन 0 येईल की एक्झॅक्टली इक्वल टू 0 येईल. ठीक आहे, ही पण कन्सेप्ट बघा, समजली का? याच्याच बरोबरीने आपण जे वेगवेगळे युनिट वेक्टर्स म्हटलं होतं, आय कॅप, जे कॅप, के कॅप, त्यांच्या डॉट प्रॉडक्ट्स बद्दल सुद्धा आपण आता थोडंफार बघूया. ज्यावेळेस आपण आय कॅप डॉट आय कॅप कॅल्क्युलेट करू त्यावेळेस त्याचा अर्थ काय आहे की युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस आणि त्याचा डॉट प्रॉडक्ट अगेन युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस. मग ज्यावेळेस आपण अलॉंग एक्स ऍक्सिस असं म्हणतो त्यावेळेस मात्र आपल्याला अँगल 0 मिळणार आहे दोघांमधला. मग हेच आपण काय म्हणणार की मॉड ऑफ आय कॅप इंटू मॉड ऑफ आय कॅप इंटू कॉस ऑफ 0. पण मॉड ऑफ आय कॅप म्हणजेच 1, हे 1 कारण ते युनिट वेक्टर्स आहेत त्यांचे मॅग्निट्यूड 1 आहे आणि कॉस 0 चा आन्सर सुद्धा आपलं 1 आहे. तर आपल्याला मिळतं आय कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू 1. ओके, तसंच जे कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू 1 हे पण आपल्याला मिळतं. त्याचबरोबरीने के कॅप डॉट के कॅप याचा आन्सर सुद्धा आपल्याला 1च मिळतं. ओके, बघा समजतंय का? आय कॅप डॉट आय कॅप अलॉंग एक्स ऍक्सिस असणाऱ्या युनिट वेक्टरचा स्वतःशीच प्रॉडक्ट, वाय ऍक्सिस बरोबर असणाऱ्या युनिट वेक्टरचा स्वतःशीच प्रॉडक्ट, जे ऍक्सिस बरोबर सॉरी झेड ऍक्सिस बरोबर असणारा युनिट वेक्टर त्याचा स्वतःशीच प्रॉडक्ट डॉट प्रॉडक्ट. तर त्या त्यांचे आन्सर्स आपल्याला 1 मिळतात. पण हेच जर आपण असं कन्सिडर केलं आय कॅप डॉट जे कॅप तर मात्र बघा काय मिळेल. तर आय कॅप हा युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस आहे, जे कॅप हा युनिट वेक्टर अलॉंग वाय ऍक्सिस आहे. पण म्हणजेच दोघांमधला अँगल किती झाला तर तो 90 डिग्री झाला. मग ज्यावेळेस मी डॉट प्रॉडक्ट डिफाईन करेन त्यावेळेस मॉड ऑफ आय कॅप इंटू मॉड ऑफ जे कॅप इंटू कॉस पाय बाय 2. ओके, पण या दोघांची व्हॅल्यू 1, याची व्हॅल्यू 1, पण कॉस पाय बाय 2 इज 0, म्हणजे मला हे 0 मिळणार. म्हणजेच काय आय कॅप डॉट जे कॅप इज 0. मग तसंच तुम्ही जे कॅप डॉट के कॅप कॅल्क्युलेट केलं तर तेही 0 मिळेल, कारण तो वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस मधला अँगल 90 डिग्री असतो. आणि तसंच मग तुम्ही के कॅप डॉट आय कॅप कन्सिडर केलं तर तेही तुम्हाला 0च मिळणार, कारण त्याही केसमध्ये आपल्याला डॉट प्रॉडक्ट त्यांचा म्हणजे अँगल 90 डिग्री असल्यामुळे डॉट प्रॉडक्ट 0 मिळेल. तर या छोट्या छोट्या प्रॉपर्टीज आहेत या आपल्याला 100% वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये लागतात. इनफॅक्ट कुठे ना कुठेतरी कदाचित तुम्ही हे वापरलंही असेल की दोन व्हेक्टर्सचा डॉट प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करताना
आय कॅप डॉट आय कॅप वन कन्सिडर करायचं, जे कॅप डॉट जे कॅप वन कन्सिडर करायचं, के कॅप डॉट के कॅप वन कन्सिडर करायचं. म्हणजे आपण एक एक्झाम्पल बघूया. लेट से मी ए बार वेक्टर कन्सिडर केला, ए वन आय कॅप प्लस ए टू जे कॅप प्लस ए थ्री के कॅप, आणि बी बार वेक्टर कन्सिडर केला, बी वन आय कॅप प्लस बी टू जे कॅप प्लस बी थ्री के कॅप. मग ज्यावेळेस मी डॉट प्रोडक्ट कॅल्क्युलेट करेन त्यावेळेस आता जर वेक्टर्स डायरेक्टली दिलेले असतील तर आपल्याला मुद्दामून मॉड ऑफ ए बार, मॉड ऑफ बी बार, कॉस्ट वगैरे कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. तुम्ही या दोन वेक्टर्सचा डॉट प्रोडक्ट हा असा लिहिणार, दिस इज सेम ॲज ए वन आय कॅप प्लस ए टू जे कॅप प्लस ए थ्री के कॅप डॉट बी वन आय कॅप प्लस बी टू जे कॅप प्लस बी थ्री के कॅप. मग ज्यावेळेस आपण डॉट प्रोडक्ट घेऊ त्यावेळेस आपण बेसिकली सगळं मल्टिप्लाय करतो ना, म्हणजे या फर्स्ट टर्मने या सगळ्या टर्म्सना, याने या सगळ्या टर्म्सना, याने या सगळ्या टर्म्सना. पण त्याच्यामध्ये होणार कसं, ए वन आय कॅप इंटू बी वन आय कॅप प्लस ए वन आय कॅप इंटू बी टू जे कॅप प्लस ए वन आय कॅप इंटू बी थ्री के कॅप. ओके, तसंच तुम्ही सगळं पुढे सॉल्व्ह कराल. पण होणार कसं, ही टर्म झिरो असणार, ही टर्म झिरो असणार, म्हणजे अदर दॅन डिफरंट युनिट वेक्टर्स असलेल्या सगळ्या टर्म्स तुमच्या 0 0 0 मिळतील, आणि फक्त टर्म्स राहतील कुठल्या, तर जिथे आपल्याला सेम वेक्टर्सचा प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करायचा आहे तिथे. त्यामुळेच हे बेसिकली राहतं कसं, ए वन आय कॅप इंटू बी वन आय कॅप प्लस ए टू जे कॅप इंटू बी टू जे कॅप प्लस ए थ्री के कॅप इंटू बी थ्री के कॅप, असं ते राहतं. बाकीच्या सगळ्या टर्म्स झिरो मिळतात. आणि ज्यावेळेस तुम्हाला हे मिळेल त्यावेळेस तुम्ही म्हणणार ए वन बी वन प्लस ए टू बी टू प्लस ए थ्री बी थ्री, कारण आय कॅप इंटू आय कॅप इज वन, जे कॅप वन, के कॅप वन मिळणार आहे. ओके, सो आपल्याला फॉर्म्युला मिळाला ए बार डॉट बी बार चा डॉट प्रॉडक्ट, वेअर ए बार वेक्टर असा दिलाय, बी बार वेक्टर असा काही ना काहीतरी दिलाय. मग आता दोन वेक्टर्सचा डॉट प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करण्याची वेळ आली तर आपण डायरेक्टली ह्याच पद्धतीने कॅल्क्युलेट करणार, थिटा वगैरे बघत नाही बसणार. जर तुम्हाला थिटा वगैरे दिला असेल तर तुम्ही तो पहिला जो फॉर्म्युला आपण बघितला, ए बार डॉट बी बार इक्वल टू मॉड ऑफ बी बार इंटू कॉस थिटा, त्याने पण आपल्याला आन्सर मिळू शकेल. ओके, सो बघा इथपर्यंत या सगळ्या कन्सेप्ट समजल्यात का? या आपल्याला कन्सेप्ट ज्या आहेत त्या सगळ्या आपल्याला पुढे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला लागतं. आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने डॉट प्रोडक्ट फाइंड आउट करायचे असतात, किंवा अँगल फाइंड आउट करायचा असतो, किंवा अँगल दिलाय आणि मग डॉट प्रोडक्ट ग्रेटर दॅन झिरो असेल की लेस दॅन झिरो असेल की एक्झॅक्टली इक्वल टू झिरो असेल, या टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला विचारले असतील आणि त्याचे ते आपण सॉल्व्ह करणार. ओके, आपण आता ह्याच याच्याच प्रॉब्लेम्स कडे जाऊया. आणि ते प्रॉब्लेम झाले की मग मात्र आपल्याला अजून एक कन्सेप्ट बघायची आहे, म्हणजे प्रोजेक्शन्स. सो सुरुवातीला आपण आधी याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आणि मग आपण प्रोजेक्शन कडे जाऊ. ओके, फर्स्ट प्रॉब्लेम बघा, आपल्याला ए बार डॉट बी बार फाइंड आउट करायचं आहे, वेअर मॉड ऑफ ए बार इक्वल टू 3, मॉड ऑफ बी बार इक्वल टू √6 दिलाय, आणि दोघांमधला अँगल हा 45 डिग्री दिलाय. ओके, सो सोपं आहे. आपण काय करणार, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ बी बार इंटू कॉस ऑफ थिटा, म्हणजेच आपण म्हणणार 3 इंटू √6 इंटू कॉस 45. पण आता कॉस 45 ची आपली व्हॅल्यू किती असते, तर आपण मेन्शन काय करणार, 1/√2. सो 3 इंटू √6 इंटू 1/√2. ओके, हेच पुढे मी सॉल्व्ह करू शकतो, 3 इंटू √6 इंटू आपल्याला मिळेल √2/2. जस्ट मी ऍडजस्टमेंट केल्या, विच इज सेम ॲज 3/2 इंटू √6 इंटू √2. ओके, म्हणजेच आपण लिहू शकतो 3/2 इंटू √12. जरा सॉल्व्ह केलं की आपल्याला मिळेल 3/2 इंटू 2√3, म्हणजेच आपल्याला आन्सर मिळेल 3√3. ओके, जस्ट सिम्पल ऍडजस्टमेंट्स आहेत, आणि दोन वेक्टरचा आपल्याला त्याच्यामध्ये डॉट प्रॉडक्ट मिळेल. अजून एक सपोज आपल्याला दिलं असेल की लेट से ए बार इक्वल टू 3i कॅप प्लस 4j कॅप मायनस 5k कॅप, आणि बी बार दिलाय 3i कॅप मायनस 4j कॅप मायनस 5k कॅप, आणि आपल्याला विचारलं असेल ए बार डॉट बी बार फाइंड आउट करा.
तर आपण काय करणार, सिंपल प्रॉडक्ट करणार 3i कॅप प्लस 4j कॅप मायनस 5k कॅप इंटू 3i कॅप मायनस 4j कॅप मायनस 5k कॅप. आपण मेन्शन करणार 3 इंटू 3 प्लस 4 इंटू मायनस 4 प्लस मायनस 5 इंटू मायनस 5, म्हणजे हे आपल्याला मिळेल 9 मायनस 16 प्लस 25, म्हणजे आपल्याला मिळेल 18. तर दोन वेक्टर्सचा डॉट प्रॉडक्ट आपल्याला 18 मिळाला. ओके, आता याच्यामध्ये ए बार आपल्याला दिलाय, बी बार दिलाय, आणि लेट्स से सपोज अँगल फाइंड आउट करण्याची वेळ आली, म्हणजेच काय आपल्याला करावं लागेल, थीटा इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ, आपला फॉर्म्युला काय होता, ए बार डॉट बी बारचा प्रॉडक्ट अपॉन मॉड ऑफ ए बार मॉड ऑफ बी बार. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, आधी मॉड ऑफ ए बार कॅल्क्युलेट करावं लागेल, मॉड ऑफ बी बार कॅल्क्युलेट करावं लागेल. ए बार डॉट बी बार आपल्याकडे आहेच, आपण सबस्टिट्यूट केलं की आपल्याला थिटा इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ सम व्हॅल्यू असं मिळेल. मग मॉड ऑफ ए बार म्हणजेच काय, अंडर रूट 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर प्लस मायनस 5 स्क्वेअर, म्हणजेच हे मिळेल अंडर रूट 9 प्लस 16 प्लस 25. ओके, मग 9 प्लस 16 प्लस 25 हे झालं आपलं मॉड मॉड ए बारची व्हॅल्यू, आणि हे कॅल्क्युलेट केल्यावर आपल्याला मिळणार रूट 50. ओके, आणि बी बारची आपल्याला व्हॅल्यू मिळेल 3 अंडर रूट 3 स्क्वेअर प्लस मायनस 4 स्क्वेअर प्लस मायनस 5 स्क्वेअर, म्हणजे याचाही आन्सर आपल्याला सेम रूट 50 मिळेल. ओके, सो फायनली आपण काय मेन्शन करू, थिटा इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ डॉट प्रोडक्ट आला 18 अपॉन मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ बी बार, म्हणजे रूट 50 इंटू रूट 50, म्हणजेच आपल्याला 50 मिळणार. सो फायनल आन्सर इज धिस. आता जर कॉस इनव्हर्स ऑफ सम व्हॅल्यू असं देताना ती सम व्हॅल्यू स्टँडर्ड टाइप मध्ये आली, म्हणजे ज्यांचे आपल्याला कॉसचे अँगल्स माहिती आहेत ते आले, तर आपल्याला थिटा डायरेक्टली इन टर्म्स ऑफ डिग्रीज आपल्याला मिळू शकेल. काही वेळेला आपल्याला हे सॉल्व्ह नाही करता येणार, पुढे आपण आहे तसंच आन्सर ठेवलं तरी चालणार आहे. त्यामुळे आपल्याला ह्या केसमध्ये थिटा इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ 18 अपॉन 50 हे आपलं फायनल आन्सर झालं. ठीक आहे, सो डॉट प्रॉडक्ट, दोन वेक्टर्स दिले, डॉट प्रॉडक्ट पण फाइंड आउट केला आणि त्यांच्यामधला अँगल पण फाइंड आउट केला. कधी कधी काय विचारतील, तर दोन वेक्टर्स परपेंडिक्युलर आहेत का, मग आपल्याला दोन वेक्टर्स परपेंडिक्युलर केव्हा असतील हे युझिंग डॉट प्रॉडक्ट आपण बघितलं होतं ना, की जर दोघांचा डॉट प्रॉडक्ट 0 मिळाला तर आपण ते दोन वेक्टर्स परपेंडिक्युलर आहेत असं म्हणतो. मग लेट्स से आपण म्हणूया की 3i कॅप असा क्वेश्चन असू शकेल, 3i कॅप प्लस 2j कॅप प्लस 9k कॅप हा एक वेक्टर आहे, आणि आय कॅप प्लस ए जे कॅप प्लस 3k कॅप हा दुसरा एक वेक्टर आहे. सो कोणत्या ए च्या व्हॅल्यूसाठी हे दोन वेक्टर्स परपेंडिक्युलर आहेत फाइंड आउट करा, असा कदाचित क्वेश्चन विचारतील. मग आता इथे कसं आहे की दोन वेक्टर्स परपेंडिक्युलर आहेत असं दिलं तर आपण डॉट प्रॉडक्ट डायरेक्टली 0 लिहू शकतो. जर परपेंडिक्युलर वेक्टर्स चेक करा असं दिलं तर मात्र आपल्याला डॉट प्रॉडक्ट चेक करावा लागेल. पण आता इथे काय म्हटलंय की हे दोन्ही वेक्टर्स परपेंडिक्युलर आहेत, पण फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए सच दॅट दीज टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर वेक्टर्स. मग दोन वेक्टर्स परपेंडिक्युलर केव्हा असतील, जर हा एक वेक्टर आणि हा दुसरा वेक्टर यांचा डॉट प्रॉडक्ट 0 असेल तर. मग आपण कॅल्क्युलेट करू ए बार डॉट बी बार, म्हणजेच हे आपल्याला काय मिळेल 3 इंटू 1 प्लस 2 इंटू ए प्लस 9 इंटू 3, म्हणजेच आपल्याला हे मिळेल 3 प्लस 2a प्लस 27. ओके, म्हणजेच आपल्याला मिळेल 30 प्लस 2a. पण आता त्यांनी दिलंय काय की दोनही वेक्टर्स परपेंडिक्युलर वेक्टर्स आहेत, म्हणजेच आपण काय म्हणणार 30 प्लस 2a इक्वल टू 0. इट इम्प्लाइज 2a इक्वल टू मायनस 30. इट इम्प्लाइज a इक्वल टू मायनस 15. म्हणजे a ची व्हॅल्यू जर मायनस 15 असेल तर हे दोनही वेक्टर्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतील. ओके, ए ची व्हॅल्यू जर म्हणजे या केसमध्ये ए फाइंड आउट करायचा होता, वेक्टर्स परपेंडिक्युलर दिले होते. काही वेळेला वेक्टर्स परपेंडिक्युलर आहेत हे प्रूव्ह करा असं येईल, त्यावेळेस मात्र व्हॅल्यू सगळ्या असणार, असं कुठे अननोन म्हणजे व्हेरिएबल कुठे नसेल. ए प्रत्येक टर्मच्या कोएफिशियंटला काही ना काहीतरी व्हॅल्यू असणार आहे. जसं परपेंडिक्युलरचं आहे
तसंच पॅरलल सुद्धा विचारू शकतील. ओके, परपेंडिक्युलर पॅरलल मधलं विचारलं, परपेंडिक्युलर विचारलं तर डॉट प्रॉडक्टने पटकन सांगता येईल. पॅरलल विचारलं असेल तर बघा, कुठल्या तरी एका टॉक मध्ये आपण म्हटलं होतं की ए बार वेक्टर आपला असेल A1 आय कॅप प्लस A2 जे कॅप प्लस A3 के कॅप, आणि बी बार वेक्टर असेल B1 आय कॅप प्लस B2 जे कॅप प्लस B3 के कॅप. तर हे दोन वेक्टर्स पॅरलल आहेत प्रोव्हाइडेड B1 अपॉन A1 इक्वल टू B2 अपॉन A2 इक्वल टू B3 अपॉन A3 यांचं व्हॅल्यू आपल्याला काहीतरी एक कॉन्स्टंट मिळाली तर. मग आता हे दोन वेक्टर्स पॅरलल होण्यासाठी A च्या कोणत्या व्हॅल्यूसाठी पॅरलल आहेत असं जर विचारलं तर तुम्ही काय कराल? B1 B2 B3 कन्सिडर कराल, म्हणजे 1 A आणि 3. A1 कन्सिडर कराल 3 2 आणि 9. सो हे ज्यावेळेस इक्वल येतील आणि सम कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळेल त्यावेळेस आपण म्हणणार की हे वेक्टर्स पॅरलल वेक्टर्स आहे. ओके, मग आपण लेट्स कंपॅरिझन करू. A अपॉन 2 इज इक्वल टू 3 अपॉन 9, म्हणजे आपल्याला मिळेल A इज इक्वल टू 3 इंटू 2 अपॉन 9, म्हणजे आपल्याला मिळेल 2/3. ओके, मग A जर 2/3 असेल तर हे दोन वेक्टर्स पॅरलल असणार, आणि A ची व्हॅल्यू जर -15 असेल तर मात्र हे दोन वेक्टर्स परपेंडिक्युलर असतील. ओके, सो एकाच क्वेश्चन मध्ये पॅरलल आहेत की परपेंडिक्युलर आहेत विचारलं होतं. नुसतं परपेंडिक्युलर आहेत का विचारलं तर तुम्ही डॉट प्रोडक्ट फाइंड आउट कराल, तो झिरो आहे ना चेक कराल. नुसतं पॅरलल आहेत का विचारलं तर तुम्ही रेशोज कॅल्क्युलेट कराल, आणि ते कॉन्स्टंट जर मिळत असतील तर तुम्ही म्हणाल की वेक्टर्स आर पॅरलल वेक्टर्स. ठीक आहे, बघा हे प्रॉब्लेम्स समजतात का? वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, कितीही काही वेगवेगळं जरी दिलं तरी आपल्याला ए बार डॉट बी बार हा फॉर्म्युला एकदा का लक्षात ठेवला की आपल्याला यातल्या कुठल्याही टाईपचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येऊ शकेल. ओके, आता डॉट प्रॉडक्ट नंतर आपण थोडंफार बघूया की प्रोजेक्शन म्हणजे काय आहे ते. ठीक आहे, सो आपण त्या पॉइंट कडे जाऊ. बघूया प्रोजेक्शन्स. प्रोजेक्शन साठी आपण एक कन्सिडर करू. बघा, एक वेक्टर मी कन्सिडर केला ए बार वेक्टर, दुसरा एक वेक्टर घेतला बी बार वेक्टर, ए आणि बी पॉइंट घेतले, बी बार आणि ए बार. आता सपोज बी बारच्या पॉइंटला वरनं इकडनं मी एक बॅटरी टाकली. ओके, लाईट टाकला, किंवा सपोज वर सन आहे, तर बी बार या वेक्टरची शॅडो आपल्याला बघा इथपर्यंत मिळेल. लेट्स से हा ओ पॉइंट आहे आणि आपल्याला एल पर्यंत हा जो आपल्याला पार्ट मिळाला याच्यामध्ये आपल्याला ती शॅडो मिळाली, म्हणजे ओ एल जो आपल्याला दिसतोय तो काय आहे, तर ती शॅडो आहे कोणाची, तर बी बार वेक्टरची वेक्टर ए बार वर. ओके, मग हे जे काही आहे ना ओ एल, दॅट इज अवर प्रोजेक्शन. ओके, प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार. आपण मेन्शन बघा काय करणार, प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार. पण मग आता हे ज्यावेळेस प्रोजेक्शन कन्सिडर करू त्यावेळेस ओ एल जो पार्ट आपण कन्सिडर केलाय त्याची मॅग्निट्यूड आपण कन्सिडर करणार आहोत. आता मॅग्निट्यूड ही व्हॅल्यू असते, स्केलर क्वांटिटी असते, म्हणून आपण ह्याला म्हणतो स्केलर प्रोजेक्शन. स्केलर प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार. सपोज या दोघांमधला अँगल आहे थिटा, तर आपण बघा काय मेन्शन करणार की ज्यावेळेस आपण ट्रायंगल ओ एल बी कन्सिडर करू त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण कॉस थिटाची व्हॅल्यू काय कन्सिडर करणार, तर कॉस थिटा हा नेहमी आपलं असतं ऍडजसंट अपॉन हायपोटेन्यूस. म्हणजेच आपण काय मेन्शन करणार की ओ एल अपॉन बी बार, मॉड ऑफ बी बार. ओके, मग स्केलर प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार इज इक्वल टू ओ एल इज इक्वल टू आपण मेन्शन करणार मॉड ऑफ बी बार इंटू कॉस थिटा, कारण आपण मॅग्निट्यूड कन्सिडर करतोय त्यामुळे मॉड ऑफ बी बार इंटू कॉस थिटा. मग आता कॉस थिटा जे आहे त्याच्यासाठी आपण रिप्लेसमेंट करू शकतो. दिस इज सेम ॲज मॉड ऑफ बी बार इंटू ए बार डॉट बी बार अपॉन मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ बी बार. हे आपल्याला कशाने मिळणार, तर युझिंग डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला. पण म्हणजेच आपण लिहू शकतो दिस विल कॅन्सल आउट and a bar dot b bar upon mod of a bar. So this is the formula for scalar projection of b bar on a bar. Okay, scalar projection of b bar on a bar. आता तसंच आपण असंही कन्सिडर करू शकतो, लेट्स से
इथे मी वेक्टर घेतो बी बार, इथे वेक्टर मी घेतो ए बार, परत ए बारचा शॅडो ज्यावेळेस पडेल त्यावेळेस मला हे असं काहीतरी मिळेल, इथे माझा असेल ओ, इथे माझा असेल एल. मग यावेळेस आपण काय म्हणणार, हा अँगल आपला थिटा असेल तर आपण म्हणणार स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार, स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार, आणि त्याच्यासाठी आपल्याला आन्सर मिळेल ओ एल इज इक्वल टू ए बार डॉट बी बार अपॉन मॉड ऑफ बी बार. ठीक आहे, सो फॉर्म्युला लक्षात ठेवायला सोपं आहे. कोणाचं कोणावर प्रोजेक्शन आहे ते बघायचं. बी बारचं ए बार वर प्रोजेक्शन असेल तर फॉर्म्युलामध्ये डिनॉमिनेटरला आपण त्याची मॅग्निट्यूड कन्सिडर करतोय. ए बारचं बी बार मध्ये असेल तर आपण फॉर्म्युलामध्ये डिनॉमिनेटरला आपण बी बारची मॅग्निट्यूड कन्सिडर करतोय. वर तर आपला फॉर्म्युला सेमच राहतोय, ए बार डॉट बी बार. ठीक आहे, सो दिस इज द स्केलर प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार. आता ज्यावेळेस आपण म्हणू की ठीक आहे स्केलर प्रोजेक्शन आहे, आपण ओ एल कन्सिडर केला, त्याची मॅग्निट्यूड कन्सिडर केली म्हणून तो स्केलर प्रोजेक्शन झाला. पण ज्यावेळेस आपण वेक्टर प्रोजेक्शन असं म्हणणार, बघा आपण काय म्हणतो, वेक्टर प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार असं आपण ज्यावेळेस म्हणू, त्याचा अर्थ काय आहे की आपल्याला ओ एल कन्सिडर करायचा आहेच, पण तो वेक्टर म्हणून कन्सिडर करायचा आहे. मग ओ एल जर कन्सिडर करायचा असेल तर तो वेक्टर पाहिजे, वेक्टर पाहिजे म्हणजेच मॅग्निट्यूड पाहिजे, डायरेक्शन पाहिजे. मग आत्ताच्या केस प्रमाणे ओ एल ची मॅग्निट्यूड तर आपण कॅल्क्युलेट केली, ओके, पण मग ओ एल ची मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याला डायरेक्शन पण देणं गरजेचं आहे. पण त्याची डायरेक्शन म्हणजेच कोणाची डायरेक्शन, तर बेसला जो व्हेक्टर आहे त्याची डायरेक्शन. मग बेसला व्हेक्टर आपला ए बार व्हेक्टर आहे, मग ए बार व्हेक्टरची डायरेक्शन आपल्याला कन्सिडर करायची, पण डायरेक्शन कन्सिडर करताना मॅग्निट्यूड नाही बदलली पाहिजे. म्हणून ए बारच्या डायरेक्शनच्या ऐवजी मी युनिट वेक्टरने त्याला मल्टिप्लाय करतो. कारण एक कॅप कन्सिडर केला की डायरेक्शन ए बारची मिळणार, पण मॅग्निट्यूड मधनं 1 मिळेल. सो आपल्याला मॅग्निट्यूड मध्ये चेंज नकोय, मॅग्निट्यूड ऑलरेडी आपल्याकडे ओ एल ची मॅग्निट्यूड आहे, आपल्याला फक्त डायरेक्शन महत्वाची आहे. म्हणून आपण काय केलं की ए कॅप वेक्टरने त्याला मल्टिप्लाय केलं. ओके, म्हणजेच मग आपल्याला मिळणार दिस इज सेम ॲज फॉर्म्युला आपला बघा मी इथे लिहितो, ओ एल मॉड ऑफ ओ एल म्हणजेच काय आपण म्हणतो, ए बार डॉट बी बार अपॉन मॉड ऑफ ए बार इंटू ए कॅप. पण मग ए कॅपलाच आपण रिप्लेस करू शकतो ए बार डॉट बी बार अपॉन मॉड ऑफ ए बार इंटू ए बार अपॉन मॉड ए बार. म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला मिळेल ए बार डॉट बी बार इंटू ए बार अपॉन मॉड ए बार स्क्वेअर. ठीक आहे, सो हा झाला वेक्टर प्रोजेक्शनचा फॉर्म्युला. मी इथे परत एकदा व्यवस्थित फॉर्म्युला मेन्शन करतो, खाली बघा, ए बार डॉट बी बार इंटू ए बार अपॉन मॉड ए बारचा स्क्वेअर. दिस इज द वेक्टर प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार. स्केलर प्रोजेक्शन म्हटलं तर ती फक्त सेगमेंट येणार, त्याची मॅग्निट्यूड येणार. वेक्टर प्रोजेक्शन म्हटलं तर सेगमेंट येणार, मॅग्निट्यूड येणार, पण वेक्टर पण येणार म्हणजेच डायरेक्शन येणार. पण त्याची डायरेक्शन म्हणजे बेसला असलेल्या वेक्टरची डायरेक्शन म्हणजेच ए बारची डायरेक्शन. सो आपण ए बारच्या डायरेक्शनला कन्सिडर करून ओ एल ची मॅग्निट्यूड कन्सिडर करून प्रॉडक्ट कॅल्क्युलेट केला. फक्त ए बार घेताना आपण ए कॅप का घेतला, कारण आपल्याला मॅग्निट्यूड बदलायची नाहीये, फक्त ए बार कडनं आपल्याला डायरेक्शन हवी आहे म्हणून. ओके, आय होप तुम्हाला हे प्रोजेक्शनचा पार्ट कळला असेल. आता प्रोजेक्शनचा पार्ट कळल्यानंतर त्याच्यावर सुद्धा आपल्याला वेगवेगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायला येतात. आपण बघूया एखादा प्रॉब्लेम. मगाचेच आपण वेक्टर्स कन्सिडर करू. लेट से ए बार इक्वल टू 3i कॅप प्लस 4j कॅप मायनस 5k कॅप. बी बार वेक्टर आपण कन्सिडर करू 3i कॅप मायनस 4j कॅप मायनस 5k कॅप. मग सपोज तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं की स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार, तर आपला फॉर्म्युला बघा काय येईल, स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार म्हणजे आपण काय लिहिणार, ए बार डॉट बी बार अपॉन मॉड ऑफ बी बार. ओके, सो डॉट प्रोडक्ट आपण मगाशी कॅल्क्युलेट केला होता, त्याच पद्धतीने इथे कॅल्क्युलेट करू शकतो. आणि मॉड ऑफ बी बार पण आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. सो मगाच्या व्हॅल्यूज असते बघा, डॉट प्रोडक्ट होता आपला 18 आणि मॉड ऑफ बी बार होतं
√50. ओके, सो म्हणजेच हे आपल्याला मिळेल 18/5 √2 स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार. मग तसंच स्केलर प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार जर विचारलं तर फक्त काय होणार, ए बार डॉट बी बार अपॉन मॉड ऑफ ए बार. आत्ताच्या केसमध्ये मॉड ऑफ ए बारची व्हॅल्यू पण तेवढीच आहे, त्यामुळे व्हॅल्यूज मध्ये काही चेंज नाही होणार, पण प्रत्येक वेळेस काही दोघांच्या मॅग्निट्यूड्स सेम असतील असं नाही. ठीक आहे, तसंच वेक्टर प्रोजेक्शनचं सुद्धा. सो वेक्टर प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार. ओके, म्हणजे आपण काय लिहिणार, ए बार डॉट बी बार इंटू ए बार अपॉन मॉड ए बार स्क्वेअर. ओके, आता याच्यामध्ये बघा, हा डॉट प्रोडक्ट आपल्याला स्केलर क्वांटिटी देणार, ही टर्म आपल्याला स्केलर क्वांटिटी देणार, पण ही टर्म आपल्याला वेक्टर क्वांटिटी देणार. त्यामुळे याचं आन्सर वेक्टर येईल, कारण हे वेक्टर प्रोजेक्शन आहे ना. वेक्टर प्रोजेक्शन का म्हणतो, कारण आन्सर फायनली वेक्टर येणार आहे म्हणून. तो व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला तर आपल्याला बघा मिळेल 18/50 इंटू ए बार आहे तसाच, म्हणजे आपल्याला मिळेल 18/50 इंटू 3i कॅप प्लस 4j कॅप मायनस 5k कॅप. ओके, सो थोडीफार ऍडजस्टमेंट केली म्हणजे कॅन्सलेशन वगैरे जर काय होत असेल तर आपल्याला मिळेल बघा 9/25 3i कॅप प्लस 4j कॅप मायनस 5k कॅप. ओके, सो वेक्टर प्रोजेक्शन आपण कॅल्क्युलेट केलं. मग वेक्टर प्रोजेक्शन असलं काय किंवा स्केलर प्रोजेक्शन असलं काय, परत आपण करतोय काय तर डॉट प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करतोय, त्याच्यानंतर मॉड फाइंड आउट करतोय, मॅग्निट्यूड फाइंड आउट करतोय, सबस्टिट्यूट करतोय आणि आन्सर फाइंड आउट करतोय. अजून एक जस्ट तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला म्हणून देतो बघा. काय काय कशा पद्धतीने दिलं असेल बघा. तर वेक्टर प्रोजेक्शन ऑफ PQ बार ऑन AB बार वेअर पॉइंट्स दिलेत. P दिलाय -2 1 3, त्याच्यानंतर Q पॉइंट दिलाय 3 2 5, त्याच्यानंतर A पॉइंट दिलाय 4 -3 5 आणि B पॉइंट दिलाय 7 -5 -1. आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायचंय, वेक्टर प्रोजेक्शन ऑफ PQ बार ऑन AB बार. मग आता मुळात आपल्याला आधी काय काय करावं लागेल, तर या पॉइंट्स वरनं आधी वेक्टर्स फाइंड आउट करावे लागतील. आपल्याला ऍक्च्युली PQ बार फाइंड आउट करायचा आहे, म्हणजेच काय आपल्याला फाइंड आउट करायचंय, Q बार मायनस P बार आधी मिळवायचंय, AB बार मिळवायचा आहे, म्हणजेच आपल्याला फाइंड आउट करायचंय B बार मायनस A बार, हे एक मिळवावं लागेल. पण मग याच्यासाठी आपल्याला Q बार, P बार, B बार आणि A बार हे लागतील. पण आपल्याला माहिती आहे की आपण कोणताही पॉइंट कन्सिडर केला त्याला स्मॉल लेटर मध्ये कन्सिडर करून त्याचा वेक्टर कन्सिडर केला की तो पोझिशन वेक्टर असतो, आणि तो पोझिशन वेक्टर म्हणजेच नथिंग बट पॉइंट आपण IJK फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो. म्हणजेच क्यू बार आपण काय लिहिणार, 3i कॅप प्लस 2j कॅप प्लस 5k कॅप. तसंच P बार लिहू, B बार लिहू, A बार लिहू. एकदा का हे 4 वेक्टर्स मिळाले की आपल्याला हे पण मिळेल. मग हे मिळालं की PQ बारचं प्रोजेक्शन AB बारवर वेक्टर प्रोजेक्शन, म्हणजेच आपला आन्सर काय असणार, PQ बार डॉट AB बार अपॉन AB बारचा स्क्वेअर इंटू AB बार. ओके, हे सगळं आपण मगाशी फक्त A बार B बार स्मॉल लेटर्स मध्ये एक्सप्रेस केलं होतं. आता मात्र पॉइंट्स दिलेत, पॉइंट्स वरनं वेक्टर्स फाइंड आउट करायचे आणि नंतर त्याचं वेक्टर प्रोजेक्शन फाइंड आउट करायचंय. सो हेही आपल्याला आरामात सॉल्व्ह करता येईल. अगेन वेगळं आपण काही करत नाही, फक्त त्या फॉर्म्युलाला डायरेक्ट अप्लाय करण्याच्या ऐवजी अगोदर मला PQ बार AB बार फाइंड आउट करावे लागले, त्याच्यासाठी मला हे पोझिशन वेक्टर्स फाइंड आउट करावे लागले, आणि नंतर मात्र आपल्याला नेहमीच्या फॉर्म्युलाने वेक्टर प्रोजेक्शन मिळणार आहे. ठीक आहे, सो या टॉकमध्ये आपण आता इथेच थांबू. याच्याशी रिलेटेड जे काही तुमच्याकडे प्रॉब्लेम्स वेगवेगळे आहेत ते मात्र सॉल्व्ह करा. जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं जास्त पक्क डोक्यात बसेल. आणि 12th महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या दृष्टीने हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे, स्कोरिंग आहे, याला हायेस्ट वेटेज आहे, त्यामुळे हे तुम्ही शिकलात तर तुमचे जास्त मार्क सिक्युअर्ड करता तुम्हाला येतील. ठीक आहे, थांबू आपण या टॉकमध्ये. नेक्स्ट टॉकमध्ये आपण डायरेक्शन रेशोज, डायरेक्शन कोसाइन्स याबद्दलची माहिती घेऊया. ठीक आहे, थँक्यू.